आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र। सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असून पूरस्थितीची चिन्हे अधिक गडद होत आहेत। आर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी आता 30 फुटांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे। सकाळी 6 वाजता ही पातळी सुमारे 26 फूट होती। त्यानंतर धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली। काल दिवसभर पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता, मात्र सायंकाळनंतर सांगली जिल्ह्यासह सातारा आणि कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा संततधार सुरू झाल्याने नदीतील पाण्याची आवक वाढत आहे। परिणामी बहे, नागठाणे, सांगलीवाडी आणि म्हैसाळीतील बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत। दरम्यान जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून पूरपट्ट्यातील नागरिकांनी आवश्यक असल्यास तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे असे आवाहन केले आहे। सध्या धरणातून कोणताही विसर्ग सुरू नसला तरी पाणलोट क्षेत्रात पाऊस कायम राहिल्यास कृष्णा नदीची पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये धुवाधार पाऊस पडल्याने कृष्णा नदीची पाण्याची पातळी जवळपास 30 फुटांपर्यंत जाऊन पोहोचली आहे। त्यामुळे सांगलीतील कृष्णा नदीचे पात्र विस्तीर्ण बनले आहे। दुतडी भरून वाहणारी कृष्णा नदी आता पात्राबाहेर पडली आहे। त्यामुळे संत वाहणाऱ्या सांगलीतल्या आर्विन पूल या ठिकाणी रौद्ररूप सध्या पाहायला मिळत आहे। कृष्णा नदीचे हे विशाल रूप सांगलीतील हौशी छायाचित्रकार अभिषेक बासुतकर यांनी ड्रोनच्या माध्यमातून विहंगम असे कृष्णा नदीचे दृश्य खास टिपलेले आहेत।